कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तर पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पावसामुळे डोंगर खचल्याचीही घटना घडली आहे. 2 जिल्हे आणि 4 तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या देवाचा डोंगर खचल्यानं देवाचा डोंगर गावाशी संपर्क तुटला आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मंगळवारी डोंगर खचला होता. रस्त्यावरील दगड हटवण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा रात्री पावसामुळे दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून देवाचा डोंगर गावाचा संपर्क तुटला. डोंगराचा भाग कोसळून दगड रस्त्यावर येत असल्यानं हा रस्ता धोकादायक बनला आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 2000 फूट उंचीवर असलेल्या देवाचा डोंगर गावाकडे जाणारा रस्ता धोकादायक बनला आहे. कोकणात मंगळवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या देवाचा डोंगर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उंच डोंगरांची दरड कोसळून रस्ता वाहतुकीला बंद झाला. देवाचा डोंगर घाटात दरड कोसळली होती. दरड हटवण्याचं काम कालपर्यंत सुरू होतं. मात्र रात्री पुन्हा दरड कोसळल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.